आपल्यापासून आज रजा घेत आहेत. धन्यवाद अद्वैत, तुम्ही आलात आणि या स्पर्धेला तुमच्या आवाजाने स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचं समालोचन केलं. अद्वैत, बरं मॅच चालू होते, तुमच्या वाणीतून 2 शब्द या स्पर्धेसाठी. सर, सर्वप्रथम मी मनपूर्वक आभारी आहे. आम्ही उल्लेख केला आणि प्रथमेश पाटील आपलेसुद्धा मनपूर्वक आभारी आहे. BTPL कव्हर करण्याची संधी मिळाली. BTPLमधनं एक गोष्ट आम्हाला नक्की समजली आहे की 40+ क्रिकेट सातत्याने ज्या क्रिकेटला खूप जास्त हसलं जातं, परंतु तुम्ही भादवड टेमघरपाडामध्ये या आणि 40+ क्रिकेट हे काय असतं हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आणि त्यातही आम्ही कॉलेज करतो आणि तरीसुद्धा तुम्ही आम्हाला ॲडजस्ट करून 2 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही संपूर्ण भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीगचे आणि सचिन भाऊ तरे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करेजादा म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे काका त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद अद्वैत शेलार. हॅपी जर्नी, गुड नाईट. आणि आता मात्र अजय नाईक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता आणि आता मात्र झेल सोडत नाहीये. अजय नाईक होते खुश आणि मनोज गुरवी जातात डगआउटमध्ये परत. हे बघू शकता प्रमोद दिवेकरच्या चेंडूवरती शफल होऊन क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अगदी लॉंग ऑनच्या समोर आला. कुठल्या प्रकारची चुकी तिथे अजय नाईकने केलेली नाही आहे. आमच्यापासून रजा घेताना अद्वैत शेलार एक खरोखरच हरहुन्नरी कलाकार, ज्याच्या माध्यमातून सुंदर असं समालोचन आपण या 2 दिवसामध्ये ऐकलं आणि आपण त्यांना उर्वरित काही दिवसामध्ये मिस करणार आहोत. अद्वैत, पुढील तुझ्या कार्यासाठी तुला सलाम आणि शुभेच्छा. नवीन येते फलंदाज चंद्रेश. चंद्रेशची कामगिरी देखील या ग्राउंडवर कुठलीही स्पर्धा असू दे, मंचावरती जे पाहुण्यांचा सत्कार समारंभासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तुर्तास लगेच पोहोचवण्याचं काम चंद्रेश करतोय. तो आता मात्र मैदानात उतरलाय मंच सोडून. बघूया प्रमोद दिवेकरच्या समोर. आता मात्र फक्त चेंडूला शिफ्ट केलेला आहे कव्हर्सच्या वरून. दरम्यान एकच धाव मिळणार आणि नानाला फक्त स्ट्राईक देण्यात आलेली आहे. नानाला मागच्या सामन्यामध्ये पारितोषिक लावलं होतं शरद म्हात्रेंनी षटकारासाठी आणि ते पटकावलं होतं. आता बघूया, नाना संधी मिळाली आहे नानाला परत एकदा आपले हात खोलण्यासाठी. मात्र प्रमोद दिवेकर आहेत त्यांच्या समोर. नाना को ना सुनने की आदत नाही आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतला, मात्र नानाला तेवढंसं काही चांगलं एलिव्हेशन फलंदाजीच्या माध्यमातून त्या चेंडूवरती करता आलेलं नाही आहे. एकच धाव मिळेल. सिंगल्स आणि डबल्सचा प्रयत्न केला जातोय. मोठे फटके तर प्रमोद दिवेकर मारून देत नाही आहे. काही सामना रंगला होता मागचा, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. उमेश नाईकने काही गोलंदाजी केली आहे. भलेसे 3 नो बॉल टाकले, त्यानंतर देखील कमबॅक केलेला चंद्रेश. काहीशी आगळीवेगळी बॅटिंग करण्याची स्टाईल दिसते त्याची. आता मात्र एज अँड गॉन बॅटची कडा घेते आणि विकेटच्या मागे मिथून मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आहे. फलंदाज होते चंद्रेश बाद. या स्पर्धेत रेखाई एंटरप्राइज हा एक जबरदस्त संघ म्हणून उभरता आलेला आहे. आतापर्यंत 4 पैकी 3 सामने लगातार जिंकल्यात. आता हा 4था सामना आहे. बघूया हा सामना देखील जिंकून अपराजित राहतोय का. पूल ए मधून नवीन फलंदाजी प्रतीक्षा लाभलेली आहे. बघूया कोण फलंदाजी पाठवत आहेत. जर लवकर घाई करायची आहे, कारण की यानंतर देखील एक सामना बाकी आहे, याची नोंद घ्यायची आहे. यानंतर आर्यन 11 वर्सेस खेळणारा संघ आहे साई सागर. या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. चला, फलंदाज जरा लवकर यायचं आहे. तुम्ही ग्लव्ज वगैरे ना वरतीच घालायचे, नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. थोडंसं घाई करायचं आहे. फलंदाज वेदांत नाही आलेले. वेदांत, थोडासा क्रिकेट या खेळाचा आदर करावा तुम्ही. एवढा जर तुम्ही वेळ घ्याल तर मग तर सामन्याला सकाळ होईल. लेनचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह म्हणावं लागेल. अजय नाईक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी येते आणि एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. पहिल्या षटकाची होती आता वाटतं समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती फक्त लागल्या त्या धावा 3. ही परिस्थिती रेखाई एंटरप्राइज संघाची सहसा बघायला मिळत नाही आहेत. परंतु या सामन्यात थोडंसं त्यांना
अडचण निर्माण केली आहे पहिल्या षटकामध्ये. 3 धावा 2 विकेट हे समीकरण पहिल्या षटकामध्ये. बघा कोणी आता कॉल करू नये कारण की मी एकटाच आहे समालोचनसाठी. तुमच्या शुभेच्छा देण्यापेक्षा मला समालोचन करणं खूप गरजेचं असेल. बघा पारितोषिक लावा, परंतु पारितोषिक लावण्याच्या अगोदर ना त्याच्या बॅटमधून एखादा षटकार किंवा चौकार येईल ना त्यानंतर त्याच्यावरती पारितोषिक लावा कारण की तो तेव्हा लयमध्ये येतो. तुम्ही लय येण्याच्या अगोदर पारितोषिक लावाल तर तो फलंदाज बाद होतोय. हे जास्त वेळ बघायला मिळालं क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजावरती गोलंदाज पारितोषिक लावला एक तर तो गोलंदाज मार तरी खाईल किंवा फलंदाला षटकाराचे ते पारितोषिक लावला तर तो फलंदाज शून्यावर तरी बाद होऊन जाईल. जेव्हा तो फलंदाज चौकार षटकार मारेल त्याच्या पुढच्या चेंडूवरती लावा ना तुम्ही पारितोषिक कारण की त्याचा कॉन्फिडन्स असतो. वेदांत बघूया पारितोषिक आले वेदांतला पण मी नक्कीच अनाऊन्स करणार नाही आहे. बघा मी पहिलेच सांगितलं ज्यांनी मला फोन केला आहे भाऊंनी की वेदांतला पारितोषिक लावा. मी बोललो की पहिले वेदांतला एक फटका मारू द्या. जेव्हा वेदांत फटका मारेल ना तुमचं पारितोषिक मी अनाऊन्स करतोय. बघा वेदांत तुमच्या आता परीक्षा आहे तुमच्यावरती पारितोषिक लागलेलं आहे. तुम्ही फटका माराल तेव्हा ते मी पारितोषिक ओपन करेन. तोपर्यंत बंद पाकिट. वरना एकदा सुरेख चेंडू. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज शुभम घाटालने देखील या BTPL मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे. ज्युनियर कॅटेगरीमधून पहिलं दुसरं षटक नेहमीच हाताळतोय आणि आत्तापर्यंत शुभम घाटालची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. प्रभाकर स्मृती या संघातून खेळताना जी संधी मिळली त्या संधीचं तो सोनं करतोय दुसऱ्या षटकामध्ये. नाना आहेत. नानाची शरीरयष्टी देखील खरोखर जबरदस्त आहे. चेंडू बॅटमध्ये आला तर गेलाच. आता मात्र चेंडूला सोडून दिलंय पण तो तुम्ही कुठे जाऊन चेंडू सोडता नाना हे तरी बघा. पंच कसा या चेंडूला वाईट घोषित करतील हे बघू शकता. अगदी चेंडूच्या जवळ जाऊन जर तुम्ही चेंडूला सोडाल तर पंच या चेंडूला वाईट घोषित नाही करणार. उलटा तुम्ही चापट मारायला हवी होती चेंडू सीमा पार गेला असता. पुन्हा एकदा शुभम घाटाल. आता मात्र फेकून दिलंय नानानी. राग काढलाय त्या चेंडूवरता. चेंडू जातो सीमा पार. रात्रीमध्ये आग लावणारा षटकार. काय फलंदाजी करतोय. जणू काय मागच्या चेंडूवरती पंचांनी वाईट दिला नाही त्याचा राग पूर्ण या चेंडूवरती काढलाय नानानी. नानानी ना सुनने की आदत नाहीये हे दाखवलेलं आहे. ताकदवर फटका या रात्रीमध्ये नाना खेळताना. चांगली फलंदाजी करतो नाना. मागच्या सामन्यात देखील षटकार मारला होता. पारितोषिक होतं म्हणतो आता पारितोषिक लावणारे घरी गेलेत त्यामुळे या षटकाराला नानाला काही पारितोषिक आलेलं नाहीये. नॉनस्ट्राईकच्या फलंदाला पारितोषिक आहे पण तो काय मारत नाहीये. शुभम घाटाल. षटकार बसलाय शुभमला. पुन्हा एकदा आता षटकार बसल्यानंतर दबाव दिसतोय. पंच याला वाईट घोषित करते या चेंडूला. आता नानापासून बसण्याचा प्रयत्न केला जातोय शुभम घाटाल आणि का नाहीये. नाना आता मात्र बॅट चालवतोय. घाबरले की काय शुभम घाटाल नानाला. पुन्हा एकदा तीच चुकी. थांबा पंच आहेत ते डिसिजन देतील. पंच डिसिजन देतीलच तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूया. हा चेंडू वाईड आहे की नो आहे. पंच आता आपसात एक छोटीशी मीटिंग घेतील लाईट मीटिंग घेतील की या चेंडूवरती आपण किती म्हणजे अतिरिक्त धाव आहेच पण ती नोच्या स्वरूपात की वाईटच्या स्वरूपात यासाठी हे दोन्ही पंच एकत्र आलेले आहेत. आणि जर वाईट असलं तर अतिरिक्त धाव नो असलं तर फ्री. आणि आता पंच जातात तिसऱ्या पंचांकडे आणि आता तिसरे पंच देखील इथे झोपायला गेले की काय. चला आम्ही आहोत बघूया. बाळा किंवा करेश असतील तर या जरा. तिसऱ्या पंचांना रेफर केलेले आहेत. चला आपण बघूया. आलेत पंच आलेत तिसरे पंच. या स्पर्धेमध्ये ऑनगोईंग सामन्यापेक्षा तिसऱ्या पंचांचं डोक्याला टेन्शन जास्त आहे. हे बघू शकता. आणि हा माझ्या मते तरी नो बॉल.
क्रीजच्या अगदी बाहेर, खूप बाहेर पडलेलं आहे. हे पूर्ण क्लीन दिसतंय त्या टेलिकास्टमध्ये, त्यामुळे या चेंडूला पंचांनी नो घोषित केलेलं आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघा सुभाष धुमाळचा डायलॉग आहे, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. काहीसे समालोचक आहेत, त्यांनी स्वतःचे वाक्य या समालोचनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेले आहेत. त्यापैकी एक हा वाक्य. चला आता शुभम घाटाळ, पहिलेचे 3 चेंडू खूप चांगले टाकले, त्यानंतर जेव्हा जसा षटकार बसला तसा बिथरलाय. आता मात्र सुरेख चेंडू, वॉटर डिलिव्हरी. अशा प्रकारचे चेंडू हाताळण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचा सराव करावा लागतो आणि तो सराव केलेला दिसतोय BTPL साठी शुभम घाटाळने. भलेच ते पहिले 2 चेंडू नो वाईट टाकले, त्यानंतर फ्री हिटवरती त्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक केला. आता फ्री हिट खतम झालेला आहे. पुढे सरसावत खोदून काढलेल्या चेंडूला लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक येतोय, तिथे थ्रो येतोय आणि नाना पोचला. आणि अशा प्रकारे या 2 धावा एकूण या 2 धावाने झालेली आहे. हा 14 धावा झालेल्या आहेत आणि 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेले. धावा झालेत फक्त 14. म्हणजे शुभम घाटाळने जरी षटकार खाल्ला तरी त्यानंतर मात्र नो वाईट टाकून देखील कमबॅक केलेलं आहे. 1 चेंडू डॉट केला, शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या. नाना मात्र थकलाय, पाण्याची मागणी केलेली आहे वाटतं. आता बघूया, आता संघातील प्रमुख गोलंदाजांना प्राचारित केलं जाईल. हो खरोखरच तुषार जोशी आता मात्र संघाचे जे संघनायक आहेत ते येतात स्वतः गोलंदाजीसाठी. आणि आता मात्र दोन्ही फलंदाजी अग्निपरीक्षा असेल, कारण की गोलंदाज हा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि तुम्हाला त्यांच्यासमोर आता धैर्यपूर्ण फलंदाजी करावी लागेल. बघा तुषार जोशी आहे, तुम्ही ज्याची बात करता तो लालू, तो तुषार नाईक आहे. दोघांची नावं जरी सेम असली पण त्यांच्या शरीरयष्टीमध्ये खूप जास्त फरक आहे. लालू हा अगदी 6 फीटच्या वरचा बंदा आहे. अरे वा, कशाला उगाच वाकायचा आणि चेंडू पकडायचा, हातामध्ये बॅट दिली ना ठेवून द्या. वेदांत नाईक पारितोषिक लावलंय वेदांतसाठी, पण मी अनाऊन्स तेव्हाच करेन जेव्हा तो मारेल. आणि आता मात्र मारलाय, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. मंगेश पवार चांगलं क्षेत्ररक्षक होतो आणि चांगल्या प्रकारचा थ्रो येतो आणि आता मात्र नानाला जावं लागेल. बस रे बाबा, नाना थकलास तू. नाना आता परतीचा प्रवास करतोय. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसं खेळाडूंसाठी जो स्टाफ खेळाडू कक्ष असतो, एखादा फलंदाज बाद झाला की जाऊन मस्त तो शॉवर घेतो, गरम पाण्याचं स्टीम घेतो, तसं काय असतं तर नाना तर नक्कीच गेला असता. मात्र आता मध्ये तो आलाय. पिंटू पाटील, मिस्टर BTPL हे नाव त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे, कारण की अगदी हा सीझन दणानून सोडले फलंदाजीने. सर्वाधिक धावा आत्तापर्यंत या फलंदाजाच्या नावी आहेत आणि त्याच्या आजूबाजूला देखील दुसरा कुठला फलंदाज नाही आहे, हे विशेष आहे. आणि आता मात्र या सामन्यात तो आता परत आला आहे आणि आता काय होईल ते सांगता येणार नाही आहे. पण तो वेदांत आहे, म्हणजे वेदांतने परत आता उचललाय चेंडू. मात्र चेंडू बराच वेळ आकाशात आहे, लांबून क्षेत्ररक्षक येतात आणि जो चेंडू फेकतील ते एकच धाव. बघा वेदांत स्ट्राईक घ्यायला जातोय ना, नॉन स्ट्राईकला स्ट्राईक एंडला पिंटू गेलेला आहे. तो तुम्हाला स्ट्राईक देईल असं वाटतोय? ज्या लयमध्ये पिंटू आहे ना, तो तर ते बघेल की आत्ता जेवढे चेंडू मी खेळेन तेवढं फायदेशीर आहे. काय पहिल्या चेंडूवरती षटकार येईल का? कारण की अशा खिलीसाठी पिंटू ओळखला जातोय. एक अर्धशतक मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ त्यांनी बनवल्या होत्या, 41 धावा. आणि आता परत एकदा अर्धशतकाची संधी आहे, कारण की इथून अजूनही लगभग 4 षटकांचा खेळ बाकी आहे. तर पिंटूला आता अर्धशतकाची पुन्हा संधी आहे. परंतु तुषार जोशी आहे, पण फरक पडणार नाही. पिंटूने बऱ्याचशा गोलंदाजी पिसं काढल्यात या स्पर्धेमध्ये. फेकून दिलाय
अगदी BTPLच्या स्टाईलमध्ये मिस्टर BTPL का म्हटलं जातं त्यांना, याचं हे अगदी उत्तम उदाहरण त्यांच्या बॅटमध्ये आलेलं आहे. षटकार, आणि षटकार नाही मारत ते, अठ्ठा मारतात, दस्सा मारतात. षटकार त्यांच्यासाठी तर कॉमन गोष्ट आहे. ते जे फटके मारतात ना, अठ्ठा दस्सा असतात. हे बघू शकता तुषार जोशीच्या गोलंदाजीवरती. मी म्हटलं होतं की षटकाराने खातं ओपन करेल, आणि चेंडू बघा ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरच्या चेंडूला त्यांनी लगभग खेचून मिड विकेटच्या बाहेर नाही तर अगदी दूर मारलेले आहे. हे बघू शकता स्क्रीनवरती दाखवलं जातं. हे पिंटू पाटील जी इनिंग त्यांनी मागच्या सामन्यात सोडली होती, काय तिथूनच स्टार्ट करतोय. सोडवणी कडो सोडलाय त्यांनी सर्व गोलंदाजांना. पिंटू पुन्हा एकदा जोरदार फटका मारलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे, आणि तो देखील जाईल चेंडू. वन बॉम्ब, सीमा पार, चौकार. आल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा, म्हणजे अर्धशतकाची वर्णी लागली. सचिन तरे दादा, तुम्ही मागच्या सामन्यात पारितोषिक लावलं, आता अपेक्षा की तुम्ही पारितोषिक लावा. पिंटू पाटील या छत्रपती शिवाजी क्रीडा नगरीवरती फक्त फलंदाजीमध्ये पिंटूच दिसतोय. ये पिंटू पाटिल नहीं तो पीटू पाटिल है, ऐसा सिद्दीक बाबे कहते हैं. मिस्टर पीपी, मिस्टर BTPL, काय नाव आहेत त्याला. पिंटू आता मात्र पायांच्या समोरचा अगदी प्रेक्षणीय फटका खेळलेला आहे पिंटू, आणि आता मात्र वेदांत नाईकला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. प्रेझन्स ऑफ माइंड देखील पिंटूचा खूप चांगला आहे. खूप चांगल्या जास्त क्रिकेट खेळल्याने पिंटूला माहीत आहे कधी कुठल्या फलंदाजाला बाद करायचं आणि पॉपिंग क्रीजमध्ये स्वतःला कसं सेफ ठेवायचं आहे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण खेळाडूची विशेषता आहेत. मोठ्या खेळाडूंना या गोष्टी कधी जमत नाहीत मैदानामध्ये, मात्र पिंटू ते लिहिल्या करतोय. त्यांनी बघितलं की प्रमुख फलंदाज क्रिश नाईकला खेळपट्टीवरती आणायचं आहे, त्यानुसार वेदांतला त्यांनी कॉलिंग करून जाणून बाद केला, जेणेकरून त्यांचा अजून स्ट्रायकर फलंदाज क्रिश नाईक खेळपट्टीवरती येईल. आता मात्र तुषारची अग्निपरीक्षा आहे. ऑलरेडी तुषारवरती हल्ला चढवला आहे. आता मात्र समसमान खेळाडूंची परीक्षा राहील, कारण की तुषार आणि क्रिश यांची जी खेळण्याची शैली आहे ती समसमान आहे. म्हणजे ही तुमची 50-50ची लढत बनावी लागेल. चला, क्रिश नाईक आलेले आहेत. क्रिश नाईकला फलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत BTPLमध्ये तेवढी चांगली कामगिरी करता आली नाही आहे. हां, मात्र गोलंदाजी क्रिशने या स्पर्धेमध्ये उत्तमरित्या केलेली आहे. आता मात्र बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. आकाश चांगली क्षेत्ररक्षक होतो. क्रिशची देखील फलंदाजी शैली जर बघितली तर प्रत्येक वेळी क्रिश देखील एकाच अँगलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, एक चांगला फलंदाज असतो ना, तो नेहमी मेरिटवरती खेळतो. जशा प्रकारचा चेंडू आहे अगदी तशा प्रकारच्या चेंडूला खेळण्याची क्षमता ठेवतोय. पिंटू पाटीलकडे तर नक्कीच आहे. तो मैदानच्या लॉंग ऑनला मिड विकेट, स्क्वेअर लेग किंवा अगदी तो बॅकफूटवर जाऊन पंच मारतोय कव्हरच्या वरून. षटक हे समाप्त झालेले आहेत. आमचे स्कोरर सौरभ सांगतात की षटक हे समाप्त झालेलं आहे. तुम्हाला पाहिजे विश्लेषण सांगतो. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली ती आणि धावबाद झाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसरा षटकार, चौथा 4 धावा, 5व्यावरती परत रन आउट आणि 6व्यावरती 1 धाव. धावसंख्या झाली ती 28. बघा, पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्यात, मात्र तिसऱ्या षटकात धावा आल्यात आणि आता मात्र 3 षटकात झाले तर 28 धावा झाल्यात. आता गोलंदाज येतो अजय नाईक येतोय आणि घरक्या बाईंनी पारितोषिक देखील लावलंय अजय आणि क्रिशवरती. या दोघांपैकी जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेईल त्याला शूज आहेत क्रिकेटचे. मग ते क्रिशला मिळो की अजयला मिळो, फक्त कंडिशन एकच आहे की त्यांना सामनावीरचा पुरस्कार मिळणं अनिवार्य आहे. आता मात्र बॅटची एज घेतली जाते. तिथे रवी जोशी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव मात्र नक्कीच घेतली जाणार आणि पिंटूला परत एकदा स्ट्राईकवरती आणलं जात आहे. क्रिश ज्यासाठी तो ओळखला जातोय फलंदाजीमध्ये, ती फलंदाजी अजूनही क्रिशने दाखवलेली नाही किंवा करता आलेली नाही आहे. मात्र गोलंदाजीने क्रिशने चांगलं कामगिरी केलेली आहे. पिंटू पाटील पुन्हा एकदा षटकार चौकार त्याच्या बॅटमधून लिलेया निघतात जातात. अजयच्या समोर थोडंसं अंडर प्रेशरमध्ये असतील. अजय पुन्हा एकदा खेचून आणि फेकून दिलाय चेंडूला खूप लांब, खूप दूर, अगदी आदिवासी पाड्याला झोप उडवणारा पत्राबाजा षटकार. पिंटू पाटील अर्धशतकाकडे परत एकदा वाटचाल करतो की काय, काहीची अशी स्थिती.
पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आर्यन 11 वर्सेस साई सागर. हे बघू शकता शॉर्ट पिच चेंडू होता आणि पिंटू पाटीलला हे असे चेंडू आवडतात आणि अगदी नजरेसमोरून त्या चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर अगदी ढगामध्ये पिवळ्या कलरची लाइटिंग लावत जाणारा षटकार. पिंटू 17 वरती खेळतोय. खतरा बनलाय पुन्हा आणि हा देखील जाईल. षटकार आणि षटकारातच डील करतोय पिंटू पाटील. मी ना आजचा दिवस आजची रात्री जेव्हा समाप्त होईल ना मी पिंटू पाटीलच्या धावा तुमच्यापर्यंत पोहोचवीन. आत्तापर्यंत त्यांनी किती धावा केल्यात. सौरभ माझ्यासोबत आहेत आणि ते मला सांगतील की पिंटू पाटीलने आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये किती धावा केल्यात. जवळजवळ पिंटू पाटीलने या आयोजकांचे अर्धा डझनपेक्षा 2 डझनपेक्षा जास्त चेंडू घालवलेत. बघा 100 तर क्रॉस झालेलीच आहे. बघायचं आहे की 150च्या वरती जातात का. 100 तर क्रॉस झालेली आहे पिंटू साईडच्या फलंदाजीने. 150 क्रॉस करतील का. एक हिस्ट्री बनेल कारण की हीच हिस्ट्री बनलेली आहे. पण एक माइलस्टोन बनवण्याची संधी आहे. हे जे नाव त्यांना देण्यात आले ना मिस्टर BTPL हे असंच नाही देण्यात आलेले. ही त्याच्या फलंदाजीची पोचपावती त्याच्या फलंदाजीची कामगिरी आहे. आता मात्र क्लीन बोर्ड प्ले डाऊन झाले. बॅटला चेंडू स्पर्श झाला त्यानंतर एस्टॅनोती अडवतोय आणि पिंटूची वादळी खेळी होते समाप्त. आता मात्र कुठेतरी प्रभाकर स्मृतीच्या खेळाडूंनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. वाचलो रे वाचलो म्हणत असतील. बघू शकता लावून बॅट चालवती. बॅटची खालती एज लागली आणि त्यानंतर चेंडू जातोय एस्टॅनवरती आदळतोय आणि पिंटूची खेळी समाप्त होते. दुर्भाग्यरित्या फलंदाज बाद होते पिंटू. मात्र तरी सुद्धा छोट्याशा इनिंगमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी घडून गेल्यात. 23 धावा 6 चेंडूमध्ये बनवल्यात त्यांनी. 6 चेंडूमध्ये 23 धावा तरी बनवल्यात. प्रतीक गोरे येतात आता नवीन फलंदाज. अजून देखील 2 चांगले फलंदाज क्रीजवरती आहेत. या दोन्ही फलंदाजांना तितकीशी संधी मिळाली नाही आहे फलंदाजी. क्रिसला भेटलेली आहे पण क्रिसने तितकीशी चांगली फलंदाजी केली नाही आहे. प्रतीक गोरेला बऱ्याच अवधीनंतर आता फलंदाजी संधी मिळालेली आहे. फलंदाजी करतोय प्रतीक गोरे. डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. प्रतीकसाठी आता क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. अजय नाईक आहे वेगवान गोलंदाजाचा मारा करतोय अजय. बघूया नवीन फलंदाज डावखुरा प्रतीक गोरे नवीन आलेला आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न झालेला आता मात्र इथून. आता मात्र पुन्हा एकदा हुक केला वेंडू. चेंडू आकाशामध्ये क्षेत्ररक्षक दुरून येतोय. खूप प्रयत्न केलेला आणि काय कॅच घेतलेली आहे. वॉट अ कॅच. अद्वितीय अप्रतिम अशी कॅच इथे पकडलेली आहे. क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचंय शुभम घाटाल. वॉट अ कॅच. ही कॅच इतकी सोपी नव्हती आहे. खूप लांबचा प्रवास त्यांनी केला होता त्या कॅचसाठी. हे बघू शकता रिप्लेमध्ये परत एकदा. प्रतीक गोरे आले काय आणि प्रतीक गोरे गेले काय. बघा बऱ्याच वेळेला आकाशात चेंडू होता. दुरून किती लांबचा प्रवास अगदी सर्कलच्या जवळ येऊन त्या झेलला समाप्त केलेला आहे. चेंडूवरून नजर हटली होती प्रतीकची. जसा चेंडू त्यांच्या अंगी आला तसा प्रतीकची नजर हटली आणि दुर्घटना घडली. असंच काही सिच्युएशन आले. संदीप जुकर आलेले आहेत. एक आठवण सांगतो या खेळाडूची. 6 चेंडू आणि माझ्या मते काहीतरी 20 धावांची आवश्यकता होती आणि फलंदाजीसाठी होते पिंटू पाटील. कॉमेंटेटरीसाठी होते सिद्दीक भाबे आणि मी भविष्यवाणी केली होती की 6 चेंडूमध्ये त्या 20 धावा बनतील आणि पिंटूने त्या 20 धावा केल्या होता. तोच गोलंदाज आता फलंदाजीसाठी आलेला संदीप जुकर. अजय नाईक समोर आता मात्र परीक्षा असेल संदीपची. सुरेख चेंडू पण अजय अपील कुठल्या गोष्टीची करतोय. ना चेंडू एस्टर्नला लागलाय ना चेंडू पायाला लागलेला आहे. पण तो अपील झाली होती. पण तो चेंडू खूप जबरदस्त होता. वेग या चेंडूवरती बघायला मिळाला होता. कुठे जी पिंटू पाटीलनी धावांची सुरुवात करून दिली होती त्याच्यावरती पिंटू पाटील बाद झाल्यानंतर विराम लागलेला आहे. पूर्णपणे धावांवरती प्रेशर म्हणजे लाल झेंडा दाखवलेला आहे. त्यामुळे ब्रेक लागलेला आहे. आता मात्र धावा काय पुढे वाढत नाही आहे. आणि आता तुषार जोशी परत एकदा येतील आपल्या कार्य सांभाळायला. कारण की तुषार देखील चांगली गोलंदाजी केली आहे या BTPL मध्ये. बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी गोलंदाजी खूप चांगली केलेली आहे.
पण तितकीशी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली नाही. त्यापैकी तुषार जोशी, क्रिश नाईक गोलंदाजी खूप चांगली, फलंदाजीमध्ये अजूनही सूर सापडलेला नाही आहे. तसेच भूषण म्हात्रे गोलंदाजी चांगली गेली, पण भूषणला देखील फलंदाजी करता आली, कारण की भूषणला मागचा सामना जिंकून देण्याची संधी होती, ती करता आलेली नाही आहेत. परंतु पिंटू पाटील म्हणा किंवा भावेश नाईक आहेत, सुमित तांडेलसारखे फलंदाज आहेत ज्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे आपल्या फलंदाजीने. शुभम घाटालसारखे युवा गोलंदाजीने कामगिरी केली आहे. आदित्य नाईकने गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची केलेली आहे. तन्मय नाईकने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. नवीन नवीन खेळाडू आले त्या BTPLच्या माध्यमातून, आणि BTPL असतेच त्याच्यासाठी. जसे IPL मधून चांगले चांगले खेळाडू नवीन येतात, तसेच BTPL मधून चांगले खेळाडू नवीन नवीन येतात. प्रश्न हेच आहे की त्यांना संधी मिळणार की नाही. क्रिश आता मात्र पंच या चेंडूला वाईट घोषित करतात. बॅकहॅम डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न झाला होता पहिल्याच चेंडूवरती तुषाराचा, मात्र चेंडूवरती जी पकड पाहिजे ना बॅकहॅम टाकण्यासाठी ती मात्र थोडी व्यवस्थित नव्हती. त्या अनुषंगाने चेंडू यष्ट्यांच्या बाहेर जातो आणि वाईट म्हणून करार दिला जातोय. बघा, बॅकहॅम चेंडू टाकण्यासाठी तुम्हाला खूप जास्त सरावाची गरज असते. तुषार आता मात्र समोरच्या देखना फटका खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केले होते तिथे, मात्र काय घडतंय बघायचं आहे. आता बघूया, पंच आता इशारा करतात, चला थर्ड अंपायर. तिसरे पंच तुम्हाला काय मोबाईलमध्ये जाऊन देणार नाहीत. बघायचं आहे की चेंडू सीमा पार गेलाय की अडवलाय. हे बघू शकता रिप्लेमध्ये जबरदस्त फटका क्रिशने समोर खेळला होता हेलिकॉप्टरच्या स्टाईलने, आणि दुसऱ्या अँगलने दाखवायचं आहे. आता इथून आम्हाला काही समजत नाही. हां, प्रतीक गोरे आहेत. आता थोडंसं मागे घ्या, रोलिंग करा, अजून रोलिंग, अजून रोलिंग. यस, इथून स्टार्ट करू शकता तुम्ही. पंच आहेत आमच्यासोबत, तिसरे पंच. एक मिनिट थांबा, पंच डिसिजन देतील. पंच परत एकदा थोडंसं, हां इथून सुरुवात करायची आहे. चला, सेफ आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे प्रतीक दिवेकर यांचं. असं वाटलं चेंडू सीमा पार जाईल, नंतर प्रत्येकने शेवटच्या अंतिम क्षणी त्या चेंडूला अडवलं, आणि ही धाव मात्र एकच धाव ना पंचही. ओके, एकच धाव. वॉट अ फिल्डिंग, संघासाठी 3 धाव वाचवल्यात. चला, मिथुन म्हात्रे थोडंसं लवकर घाई करायची आहे. मिथुन म्हात्रेने विकेट किपरिंगची कामगिरी खूप चांगली केलेली आहे. फेकून दिलाय चेंडूला सीमा पार. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिट, संदीप जुकरच्या बॅटमध्ये येणारा षटकार. आता मात्र तुषार जोशीला देखील विचार करण्यास भाग पाडलेला आहे. काय फटका खेळलाय, षटकार. ज्या धावा थांबल्या होत्या रेखा इंटरफेसच्या, त्या आता मात्र पुढे नेण्याचं काम करतोय संदीप जुकर. क्रिशला जी कामगिरी करता येत नाही, त्यासाठी आता मात्र त्याचा पुढाकार संदीप जुकरने घेतलेला आहे. 49 धावा झालेल्या आहेत. 49 धावा म्हणजे जवळजवळ आतापर्यंत कितव्या षटकाचा खेळ चालू आहे? 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. बघा, या षटकाने परत एकदा चांगले धावसंख्या आलेली आहेत. गोलंदाजीमध्ये क्रिश नाईक आहेत समोरच्या संघामध्ये, त्यामुळे तुम्हाला धावा जमा कराव्या लागतीलच. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन केला होता, फसले होते तिथे फलंदाज. तुषार अगदी हुशार गोलंदाज आहे. बघितला की वेगवान चेंडूवरती संदीप अटॅक करतो, तर या चेंडूवरती गती मला थोडासा कमी केला आणि फिंगर रोल केले होते, त्या अनुषंगाने 1 धाव मिळते. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत रेखा इंटरव्हॅस संघाच्या. अर्धशतक लागले संघाचं. क्रिश अजूनही षटकार चौकारांची प्रतीक्षा लागलेली आहे त्याच्या बॅटसाठी. सुरेख फटका पायांवरती येणार होतात. आकाश आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल आकाशचं. क्रिशची देखील फलंदाजी शैली बघितली तर प्रत्येक चेंडूला तो पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, आपल्या ग्राउंडमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग सारख्या
एरिया आहेत तुम्ही तिथे देखील त्या चेंडूला मारू शकता. प्रत्येक चेंडू तुम्ही मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग मारण्याचा प्रयत्न कराल तर गोलंदाजाचे सोपं काम होतंय. संदीप जुकर एक षटकार बघितला मागच्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा उंच आणि फेकून द्यायचा प्रयत्न केलाय. काय घडतंय बघायचं आहे तिथे. मला तर झेल ड्रॉप झालेली आहे तिथे. बघूया. पंच तिथे आहेत, खेळाडू तिथे आहेत आणि व्हॉलेंटियर देखील आहेत, त्यामुळे तुम्ही कुठली शंका घेऊ नका. सेफ आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे. झेल सुटला परंतु संघासाठी धावा देखील वाचवल्यात. ताकद कुठेतरी कमी पडते संदीपच्या समोर मारण्यासाठी. आता सुरेख वेगवान चेंडू मात्र एस्ट्याना सोडून जाते. पंच या चेंडूला वाईट घोषित करतात. वेग होता या चेंडूवरती तुषारच्या, मात्र एस्ट्यांपासून दूर जातोय आणि पंच त्या चेंडूला घोषित करतात वाईट. प्रतीक दिवेकरने जरी झेल सोडलेत तरी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. संघासाठी काही धावा वाचवल्यात त्यांनी. रात्रीचे आतापर्यंत वाजलेत एकूण 2:50 झालेली आहेत आणि चालू असलेला सामना रेखाई इंटरबॅस वर्सेस प्रभाकर स्मृती. आता मात्र चेंडू आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि सोडलाय झेल घाटाळने. कृष्ण नाईकला जीवनदान. झेल तसा इतकाही कठीण नव्हता, परंतु जज तेवढं चांगलं करता आलेलं नाहीये. कुठेतरी अनुभवाची कमी दिसते क्षेत्ररक्षणामध्ये. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे झालंय, एखादा अनुभवी क्षेत्ररक्षक तिथे असता तर नक्कीच ही झेल सहज पकडली गेली असती. तीच चर्चा तिथे चालू आहे. आता धावसंख्या जर बघितली तर एकूण 7 गडी बाद आहेत, 55 धावा आहेत. शेवटचा षटक आता घेऊन येईल गोलंदाज. आय थिंक अजय नाईक सारखा ऑप्शन तर आहेच. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंत तिथे इशारा करतात तुम्हाला. चला अजय नाईक आणि तुषार जोशी. आता जर जास्त वेळ घेतला तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड्समध्ये तुम्हाला तैनात करावा लागेल, ही सूचना आलेली आहे. अजय नाईक येतोय. अजय नाईक वरती हल्ला चढवला होता मागाशी पिंटू पाटीलने, परंतु जेव्हा पिंटू पाटील बाद झाला त्यानंतर अजय नाईकने धावा देखील थांबवल्या होत्या. त्याच अजय नाईकला आता शेवटचं षटक टाकायचं आहे. बघा 55 धावा झालेल्या आहेत आणि रेखाई इंटरव्ह्यू संघाचा विचार केला तर कृष्ण नाईकचे ते 2 षटक आहेत ते मात्र अग्निपरीक्षा घेतील समोरच्या संघाचे. तसेच प्रतीक गोरे देखील आहेत, त्यांची देखील गोलंदाजी वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळे 60+ धावा या मात्र प्रभाकर स्मृतीसाठी खूप जास्त चॅलेंजिंग राहणार आहेत. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्यांच्या दोघांच्या मधून जाईल चेंडू सीमा पार. संदीपच्या बॅटमध्ये येणार हा चौकार. अजय नाईक वरती या BTPL मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र अजिंक्यची तितकीशी कामगिरी चांगली झालेली नाहीये. बघू शकता कशा प्रकारे फटका खेचला होता संदीप याने. प्रतीक होता मात्र प्रतीक आणि मंगेश यांच्यापासून दूर गेलाय चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकण्यात आला होता. एकदा पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिशने 2 धावा घेतल्यात. आता मात्र क्रिशला माहीत पडलंय की माझ्यापेक्षा जास्त चांगली फलंदाजी समोरचा करतोय, त्यामुळे स्ट्राईक वरती संदीपला जास्त वेळ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आत्तापर्यंत आलेले आहेत आणि अपेक्षा राहील की येणाऱ्या काही चेंडूमध्ये संदीप अजून 2-3 उडवेल. आता मात्र वेगवान चेंडू अजय नाईककडे देखील काही स्टॉक गोलंदाज चेंडू आहेत त्याच्या भात्यामध्ये, तो आता वापरतोय. संदीपच्या विरोधात आता शॉर्ट पिच चेंडूंचा मारा केला जातो आणि वेगाने मारा केला जातो, जेणेकरून टायमिंग देण्याचा प्रयत्न नाही होणार. पुन्हा एकदा सुरेख एकदा पुन्हा एकदा शोल्डर वरती जोर देतो आणि चेंडूला फेकून देतो विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी करतोय हे बघू शकता. अगदी आपल्या शोल्डरचा वापर करतोय गोलंदाजीमध्ये. चेंडू जेव्हा क्रीज वरती पडतो क्षणातच चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वाईट साठी रिव्ह्यू देखील घेण्यात आलेला आहे. बॅटरचा रिव्ह्यू आहे का? ओके, चला चेक करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी, हीच अपेक्षा होती, कारण की
फक्त मनात होती शंका फलंदाजाच्या, त्यामुळे हा रिव्ह्यू घेण्यात आला होता. अदरवाईज हा चेंडू पंचांनी तरी डॉट घोषित केलाच होता. तर रिव्ह्यू समाप्त झालेले आहेत आता. उलटा चेंडू आणि चेंडूला फिरकावून दिला सीमा पार. हा षटकार. एकाहत्तरी गोलंदाज गलती करणार आणि त्या ताकमध्येच होता फलंदाज संदीप आणि ती गलती त्यांनी आता सोडलेली नाहीये. चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार. संदीपच्या बॅटमध्ये येणार हा दुसरा षटकार. काहीसे चेंडू चांगले हाताळले होते, मात्र हा चेंडू थोडा पुढे करण्याचा प्रयत्न केला होता आणि थेट फुलटॉसच्या स्वरूपात षटकाराने गेलाय. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. रवी जोशी चेंडूला अडवतोय. एकदा पुन्हा दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. थ्रो येतोय आणि थ्रो बघा किती वाईट. पुन्हा एकदा थ्रो. अरे फेको रे साजना. पुन्हा एकदा गलती. तीन पुन्हा चौथीचा प्रयत्न केला जातील का? आणि चौथीमध्ये बाद. फेकीचा क्रिकेट बघितला होता तिथे पंच बघा. गोकुलदास पाटील देखील हसतात. वन शॉट देखील आहे म्हणजे दोन धावा. फेकम फाक शॉट काय चालू होतं. जास्त घाई करण्याचा प्रयत्न केला आणि 3 धावा पळता एक धाव शॉट घेतली, त्यामुळे या 2 धावा. एकूण धावसंख्या झाल्यात सौरभ 69 म्हणजे 70चा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे प्रभाकर स्मृती या संघाच्या समोर. चला नाणेफेकीसाठी आर्यन 11 आणि त्यांच्या समोर खेळणारा साई सागर, करेश म्हात्रे आणि मुकेश मोते ही लढत. चला सचिन तरे आपल्या शुभ हस्त या आजच्या रात्रीला शेवटचा नाणेफेकी करून घेऊया. चला लवकर करूया, आपण जास्त वेळ घेणार आहोत. 3 षटकांचा सामना असेल. रंग धन्यवाद. करेशने सांगितलं 4 षटकांचा सामना, परंतु साई सागरला मंजूर आहे का ते? नाही, मग जाऊ द्या. चला कल्पेश गुळू आणि सचिन दादा तरे यांच्या शुभ असते या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी. कॉल कोण करणार आहे? ओके, साई सागरचा कॉल आहे. BTPLचा कॉल आहे आणि आला आहे BTPL देखील. नाणेफेकी जिंकलेली आहे मयूर जोशी. साई सागर संघाने जास्त वेळ घेणार नाही आहे. जिंकलेला निर्णय काय असेल? धन्यवाद तुम्हाला. आणि फलंदाजी काय ते किती धावा जमा करायच्या आता शेवटच्या षटकामध्ये? तुम्ही पुढे याल का? 50+ फक्त बस होतो. वा, वॉट अ कॉन्फिडन्स. 50+ धावामध्ये तुम्ही गुंडलाल मुकेश आणि कंपनीला. ही लढत बघण्यासारखी असेल. तर पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे साई सागर संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे करेश आणि कंपनीला. आर्यन नीलम भादवड. आपण जाऊया ऑन घेऊन मॅचकडे, जिथे एकूण 70 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत चांगली स्कोरिंग करताना सौरभ माझ्यासोबत आजचा लास्टचा दिवस आहे आणि सौरभचा देखील आपण सत्कार करणार आहोत. खूप चांगल्या प्रकारचे स्कोरिंग सौरभने गेल्या 2 दिवसामध्ये इथे केलेली आहे. फक्त सौरभ जाता जाता या स्पर्धेच्या ज्याही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, म्हणजे फलंदाज, गोलंदाज किंवा मालिकावार, यासाठी थोडीशी ऑर्गनाइज कमिटीला हेल्प कर. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. रेखा इंटरप्राइजेस. चला यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. रेखा इंटरप्राइजेस क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचं आहे. सलामीची जोडी प्रभाकर स्मृती. चला रेडी येते. चला रेखा इंटरप्राइजेस पिंटू पाटील क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. यानंतर देखील अजून एक शेवटचा सामना खेळवायचा आहे. उद्या ठीक 3 वाजता पहिला सामना असेल, तो म्हणजे SSK इंटरप्राइज वर्सेस मंगलमूर्ती चॅलेंजर्स. त्यानंतर दुसरा सामना असेल 4 वाजता भाविक इंटरप्राइज वर्सेस हर्षित इंटरप्राइज. आणि 5 वाजता तिसरा सामना आहे प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन. त्यानंतरची सामन्याची रूपरेषा तुम्हाला नंतर सांगितल्यात येणार. तसेच उद्या भादवड बी धमाका देखील बघणार आहोत. उद्या खेळताना बघणार आहोत 6 वाजता जय बजरंग भावाले बी वर्सेस चौथा हिरवा मानकोली. आणि त्यानंतर 6:30 वाजता दुसरा सामना होईल, म्हणजे RCC राया वर्सेस रिग्नेश 11 गावदेवी दिवे. त्यानंतर भूमिवेलन मांडा आणि
सॉरी भूमी 11 धानीव आहे जी जय हनुमान टेंबली संघाशी 7 वाजता लढत करणार आहेत. 7:30ला लढत होईल ती म्हणजे श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासारवाडली वर्सेस भादवड बी. म्हणजे उद्या भादवड बीला देखील आपण बघणार आहोत खेळताना. तर उद्याचे देखील सामने बघण्यासाठी मजा येणार आहे. तर कुणी जाऊ नये, उद्या देखील या ग्राउंडवरती उपस्थित राहा. तुम्हाला BTPLच्या सामन्या व्यतिरिक्त इतर गावगाडचे सामने देखील बघायला मिळतील. स्ट्राईकवरती रवी जोशी आहे, नॉन स्ट्राईक इनला गुरु गुळवी. स्ट्राईक इनला गुरु गुळवी आहेत आणि नॉन स्ट्राईकला रवी जोशी आहे. चला रेखा इंटरप्राइज तुम्हाला ऑफिशियली वॉर्निंग देण्यात येते. सामना चालू करून घ्यायचा आहे आणि चंद्रेशला पहिली षटक हाताळण्यास दिलेला आहे. खूप मोठे मोठे बदल या सामन्यामध्ये पिंटू पाटीलने केले आहेत, कारण की ते ऑलरेडी ज्याप्रमाणे क्वालिफाय झाल्यात सामन्यांसाठी, त्यामुळे त्याने धैर्याने आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. चंद्रेशकडे चेंडू दिला होता, तो प्रॅक्टिस करण्यासाठी दिला होता असं वाटतंय आणि चेंडू लगेचच नानाच्या हाती सोपवलेला आहे. नानांची फलंदाजी चांगली केली, आता नानाला गोलंदाजीसाठी संधी देण्यात आलेली आहे. नाना आपल्या गोलंदाजीच्या क्रीजमध्ये पोहोचतात. बघूया, थोडंसं घाई करायचे नाना, जास्त रनअप घेऊ नका. नाना समोर असेल गुरु गुळवी. आता नाना पंचांकडून दाट घेतात की मी या साईडने गोलंदाजी करेल आणि थोड्याशा सूचना देखील करतात की कुठे आणि कशा प्रकारचा टच नो असेल. कारण की नाना बऱ्याच दिवसांनी गोलंदाजीला येत आहेत, त्यामुळे त्यांना या गोष्टी माहीत नाहीत. त्यामुळे पंच त्यांना सांगतील की तुम्ही अशा प्रकारे इथे इथे पाय ठेवा, नाही तर तुमचा पाय नो घोषित केला जाईल. चला मजाक मस्ती कमी, आता मॅचकडे जाऊया. गुरु सामना करेल पहिल्या चेंडूमध्ये. आता मात्र शफल मारण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या दिशेने. तिचे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळणार. 70 धावांचा टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी 40+ कॅटेगरीमधून 2 आलेले फलंदाज गुरु गुलवी आणि रवी जोशी. गुरुने 1 धाव काढलेली, आता रवी स्ट्राईकवरती आलेला आहे. आता मात्र जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला होता नानाने, थोडीशी प्रयत्न केला होता अडवण्याचा, परंतु भरगतचा एसटीमुळे नानाला तेवढंसं काही सोबत जमलं नाहीये, परंतु प्रयत्न करतोय नाना. 2 चेंडूवरती फक्त 2 धावा नानाने खर्च केल्यात. गुरु ज्याच्याकडे अनुभव चांगला आहे, शफल झालेला आहे, चेंडूला उचललाय आणि फेकून द्यायचा प्रयत्न केला जातोय आणि संदीप जुकर करतोय चुकी. झेल सोडण्यात आलेला आहे. गुरुच्या फलंदाजीच्या विषय म्हणजे की टायमिंगवरती फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु रात्रीच्या मोसमामध्ये तुम्हाला ताकद लावावी लागेल, कारण की चेंडू अशा परिस्थितीमध्ये कॅरी होत नाही. त्यासाठी तुम्हाला ताकद लावावीच लागेल. रवी मारण्याचा प्रयत्न करतो, ताकदवर फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव पूर्ण करण्याच्या अगोदर ते पंचांना काहीतरी इशारा करतात की तुम्ही हा चेंडू वाईट घोषित करा, परंतु नाही, पंच काही तशा प्रकारचा इशारा करत नाहीये. चला बाहेरून कोणी बोलू नये. चला पंच आता थर्ड अंपायरसाठी जातात. वाईट आहे की नाही, चेंडू फलंदाजाला ब्रश झालाय की नाही हे बघायचं आहे. चेंडू चेस्टला ब्रश झालेला आहे, त्यामुळे वाईट नाही आहे हे दिसतंय इथे क्लिअर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पुन्हा एकदा गुरुला देखील तेवढीशी चांगली काही लिहिली आहे, फलंदाजी करता येत नाही आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि अशा प्रकारे गुरुला आता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. नानाला पहिला गडी विकेटच्या स्वरूपात मिळतोय, रनआउटच्या स्वरूपात मात्र. आता मात्र फलंदाजी येतात प्रमोद दिवेकर. प्रमोद दिवेकरला स्टार्टिंगलाच यायला पाहिजे होतं, कारण की त्यांच्याकडे फटके मारण्याची क्षमता चांगली आहे. प्रमोद दिवेकर मला एक सामना त्यांचा अजूनही आठवतोय, जेव्हा मी लहान होतोय. चॅलेंजच्या ग्राउंडवरती एका चेंडूमध्ये 5 किंवा 6 धावा हव्या होत्या शेवटच्या चेंडूवरती, त्यांनी तो षटकार मारला होता आणि सामना विजयी करून दिला होता. तेव्हापासून ते नजरेत आलेत.
प्रमोद दिवेकर. आता मात्र समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका, मात्र काय क्षेत्ररक्षक करतो नाना. नाना क्षेत्ररक्षक आहे की भिंत आहे. वॉल ऑफ द हॉदवर्ड माहिती आहे आम्हाला, पण ही सेकंड वॉल आहे. पण तो नानाने काय षटक टाकलंय, फक्त 4 धावा दिल्या आणि एकच गडी बाद केले आहे. वॉट अ बॉलिंग. नाण्याने कंजुसीवरी गोलंदाजी केलेली आहे. तर नाण्याचं 40+ षटक होतं, हे सक्सेसफुलरित्या खतम झालेलं आहे. आणि DJ दीपेशने देखील आपला सगळा कारोबार समेटून घेतलेला आहे, पॅकअप केलेला आहे. दिबे हा आमचा DJ मॅन आहे. उद्या आता ज्युनियर कॅटेगरीमधून कोणत्या गोलंदाजाला प्राचारित करण्यात येईल. वेदांत नाईक आहे त्या. ओके, वेदांत नाईक आहे खेळण्यासाठी. वेदांतला संधी दिली होती फलंदाजी करण्यात आला, पण ते वेदांतने ती चांगली फलंदाजी केलेली नाही आहे. षटकार आणि चौकारासाठी घरक्याबाईने पारितोषिक लावलं होतं आणि मी घरक्याबाईला बोललो की भाऊ पहिले एक मारू दे, मी तुमचं पारितोषिक अनाऊन्स करतोय. बराच वेळ वेदांतला संधी मिळली, पण वेदांतने काही षटकार चौकार मारला नाही. आता वेदांतवरती विकेटवरती पारितोषिक लावतील का बघूया. समोर असेल रवी जोशी. 70 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. रवी चेंडूचा पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला होता. मनोज गुळवे आहे तिथे, कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीये. मात्र विकेट आम्ही का सोडू, आम्हाला खेळण्याची संधी मिळाली, आम्ही खेळणार. बाहेरून जास्त कोणी आवाज करू नये. पंच आहेत तिथे. वेदांत आता मात्र चेंडूला फक्त हलका फ्लिक केला होता. चंद्रेशची खूप चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी नाही करता 3 धावा वाचवल्यात, मात्र विकेट देखील बाद केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चंद्रेशचं. आणि रवी मात्र होतोय बाद. तर लागणारा हा दुसरा झटका प्रभाकर स्मृती या संघाला रवीच्या स्वरूपात दुर्भाग्यरित्या धावबाद होते. मात्र काय क्षेत्ररक्षण केलं चंद्रेशाने हे बघू शकता एकल्यामध्ये. वेदांत एक साईडच्या दिशेने चेंडू जात होता आणि चंद्रेशच्या पायाला चेंडू लागतोय आणि विकेट कीपरकडे लगेच येतोय. पिंटू पाटील चुकी करत नाही, धावत येऊन मात्र इथे बाद केलंय ते रवी जोशी आला. आणि रवी जोशीच बाद होता नियमानुसार. फलंदाज आकाश येतोय, आय थिंक प्रकाश येतोय. प्रकाशाने पहिल्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती, उल्लेखनीय फलंदाजी केली होती. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. बॅटच्या वरच्या टोएंडला लागतोय. चंद्रेश येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. प्रकाश तू घुस के मार अशा प्रकारचे आवाज त्याला खेळाडू कक्षामधून येताना मारेल, कारण की त्याच्याकडे क्षमता आहे. त्याने या अगोदर देखील फटके चांगले मारलेले आहेत. ज्या प्रकारे तो फलंदाजी करतो ना, वेदांच्या या 3 चेंडूमध्ये 1 षटकार तो नक्कीच मारू शकतो. आणि आता मात्र काय झालेलं आहे, विकेट किपर करतो मिस आणि चेंडू देखील वाईट आहे. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलेलं आहे. अशा प्रकारे 5 धावा. आता षटकार नाही मारला ना तरी सुद्धा जे धावा पाहिजे होत्या त्या आलेल्या आहेत. वेदांत नाईक अजूनही तितक्याशी चांगली गोलंदाजी करता आली नाही. मगाशी मी काही नावं घेतलीत की ज्यामध्ये आदित्य नाईक आहेत, भावेश नाईक होते, त्यानंतर तन्मय नाईक सारखे गोलंदाज होते जे ज्युनियर शुभम घाटाल यांनी खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. परंतु वेदांत नाईक अजूनही त्या कॅटेगरीमध्ये आलेला नाही आहे. सुरेख चेंडू. आता मात्र माझा शब्द त्याला लागला आणि आता मात्र कमबॅक करतोय. चांगला चेंडू हाताळला होता. आता वेग देखील बघायला मिळाला वेदांत या गोलंदाजीमध्ये. मात्र त्या 5 धावा कुठेतरी महाग ठरल्यात. पुन्हा एकदा वेदांत, समोर असेल प्रकाश. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. पंच वाईट घोषित करतात. वारंवार त्याच चेंडूची घोषणा केली जाते. पुन्हा एकदा थर्ड अंपायर. आमच्या तिसऱ्या पंच
फिल्डिंग करायला संघाने घेतलेलं आहे. हे बघू शकता, उचली घेतली होती आणि त्या अनुषंगाने पंचाने या चेंडूला वाईट घोषित केलेलं आहे. आज तिसऱ्या पंचांचं काम खूप जास्त राहिलेलं आहे. ग्राउंड पंचांपेक्षा तिसऱ्या पंचांना आज जास्त वाईट आहे. इट्स वाईट डिलिव्हरी. दोन्ही संघांचे रिव्ह्यू समाप्त झाले आहेत. पंच प्लीज बाहेरून जास्त कोणी अनाऊन्स करू नये. पंचांनी डिसिजन वाईट दिलेला आहे. उलटा चेंडू आणि अपील देखील बघा. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू आहे, त्यांनी त्याला अपील करण्यात आली होती. आता मात्र प्रश्न असा आहे की फलंदाज कोण बाद आहे? प्रकाश. काय नाट्यमय क्रिकेट चालू आहे. नाहक गडी बाद होते दुसरी धावण्याच्या नादामध्ये. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा झाल्या आहेत फक्त आणि 2 गडी बाद आता पण झाले. दुसऱ्या षटकाचा खेळ चालले. 70 धावांचा पाठलाग करताना 16 धावा झाल्यात. येणाऱ्या फलंदाजांमध्ये तुषार जोशी, अजय नाईक सारखे फलंदाज आहेत. प्रतीक दिवेकर देखील आहे. त्यांना जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. शुभम घाटाल येतोय आता नवीन फलंदाज, ज्यांनी गोलंदाजी चांगली केली होती. त्या शुभम घाटालला आता परत एकदा बोलण्यात आलेलं आहे. वेदांत आता चांगली गोलंदाजी करतोय. प्रमोद दिवेकर आता मात्र पंच केलेला चेंडू लांबून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. तिथे आहे चिन्मय नाईक. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी दरम्यान 2 धावा पूर्ण मात्र नाहीये. 2 धावांपेक्षा जास्त धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. विकेट सोडण्याचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाहीये. पाण्याची मागणी केली जाते. 1 शॉट आहे. 1च धाव. 1 धाव शॉट आहे. शुभम घाटाल करतोय चुकी म्हणजे पंचांनी 1च धाव घोषित केलेली आहे. एकतर धावा कमी, त्यात तुम्ही अजून स्वतःच्या धावा कमी करून घेतात. म्हणजे धावसंख्या झालेली 17 आणि खतरा अजूनही आहे प्रभाकर स्मृती या संघावरती. कारण की 70 धावांचा पाठलाग कसा असताना 2 षटकामध्ये 3 विकेट गेल्यात आणि 17 धावा. आता मात्र त्यांच्या समोर असे 2 गोलंदाज येणार आहेत ज्यांनी या BTPL स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत फलंदाजांना जास्त वेळ थारा दिलेला नाही. त्यापैकी क्रिश नाईक आणि नंतर येणार आहेत प्रतीक गोरे. त्यामुळे गोलंदाजीचा युनिट आहे ना हा त्यांच्याकडे परफेक्ट आहे. आणि अशा परफेक्ट युनिट समोर तुम्हाला 24 चेंडूमध्ये 53 धावा जमा करायच्या आहेत. त्या तर अजिबात सहज सोप्या नाही आहेत. 3:11 झालेली आहेत आणि अजूनही शेवटचा सामना खेळवायचा बाकी आहे. म्हणजे उद्या रजा मारावी लागणार सौरभ. चला क्रिश सामना चालू करून घ्यायचा आहे. 24 चेंडू 53 धावांची आवश्यकता. क्रिश नाईक समोर असेल शुभम घाटाल. एक आहे हिट विकेट. ही रणनीती होती कारण की तुमच्या प्रमुख फलंदाजांना आता खेळपट्टीवरती आणायचं आहे आणि शुभम घाटाल हिट विकेट म्हणून आउट होतोय. तर लागतोय हा माझ्या 4था हादरा. पण हेही बघणं खूप गरजेचं आहे की हिट विकेट झाला तरी कशा प्रकारे आता दिसेल या अँगलने. ओके बॅट मागेच पहिले स्टंपला लावली, त्यानंतर चेंडू आलाय. आता येतोय प्रमुख फलंदाज संघाचा अजय नाईक. आता अजय नाईकला देखील फलंदाजीमध्ये अजूनही ती कामगिरी करता आलेली नाहीये ज्या कामगिरीसाठी त्याची संघामध्ये निवड करण्यात आली होती. एक ॲज अ ऑलराऊंडर गोलंदाजीमध्ये देखील अजयची तेवढीशी चमक राहिलेली नाही आहे. परंतु आता फलंदाजीने या सामन्यात त्यांना दाखवावं लागेल. नाही करता 20 ते 25 धावांची वादळी खेळी तरी खेळावी लागेल अजयला, जेव्हा कुठेतरी सामना तुमच्या रेंजमध्ये येणार. फुल टच चेंडू आणि फेकून दिले. चेंडूला खूप दूर खूप लांब. जबरदस्त षटकार. गतीमध्ये परिवर्तन. बॅक आर्म द डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो पडला थेट फलंदाजीच्या बॅटवरती आणि त्याला फेकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या वरून बघू शकता षटकार. अशा प्रकारे फुलर लाईन चेंडू अजय नाईक तरी ग्राउंडमध्ये ठेवणार नाहीत. त्याला तो पार्किंग लॉटमध्येच पाठवणार. तर संजीवनी भरूनणारा हा एक षटकार आता अजय नाईकच्या बॅटमधून आलेला आहे. क्रिशवरती
अशा प्रकारचे अटॅक सहसा बघायला मिळत नाहीत, पण तो अजय नाईकने केलेलं आहे ते. पुन्हा एकदा क्रिस तयार, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलेला आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतोय. जयेश चेंडू अडवेल का? हो, अडवलाय. बरी जरी जाड शरीरयष्टी असली तरी जयेशनी मात्र त्या चेंडूवरती धाव घेतलेली आणि आपल्या संघासाठी नाही करता 2 धाव वाचवलेल्या आहेत. मॅच बॉल आलेला आहे. प्लेसमेंट चांगली होती, परंतु चेंडू जेव्हा पडला ना तेव्हा चेंडूची गती कमी झाली आणि त्या अनुषंगाने तोपर्यंत जयेशने तो चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. क्रिश एकूण या धावसंख्या बघितलं तर 25 धावा झालेल्या आहेत. 12.86चा रन रेट हवा आहे विजयासाठी. 70चं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. हे समीकरण आहे आतापर्यंत क्रिसच्या गोलंदाजीचं. समोर ठेवला होता, खोदून काढला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चिन्मय नाईकची चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी देखील. काय चाललंय बघा. पंचांच्या डिसिजन वरती कोणी ऑप्शन घेणार नाहीये. कुकुलदास देखील आहेत तिथे. नियमानुसार तुम्हाला क्रॉस थोडंसं शपल म्हणजे तुम्हाला क्रीज सोडणं गरजेचं आहे. तुम्ही क्रीजच सोडणार नाही तर तुम्हाला फलंदाज कसे बाद दिले जाईल, हे नियम तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. फलंदाजी करताना प्रमोद दिवेकर, क्षमता आहे दादा, तुम्ही मारा. आता मात्र पुन्हा एकदा आणि हिट विकेट. आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. त्यांना माहिती आहे येणाऱ्या फलंदाजीमध्ये तुषार जोशी, प्रतीक दिवेकर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचीच गरज आहे. कारण की रिक्वायर रन रेट विचार केला तर 13.6चा आहे आणि करंट रन रेट 6चा दाखवण्यात आलेला आहे. आता येतं तुषार जोशी. आता या 2 प्रमुख खेळाडूंची पूर्ण जबाबदारी असेल. हे बघू शकता या चेंडू टाकण्याच्या अगोदर स्टंपवरती जाऊन पाय लावला होता प्रमोद दादांनी आणि अशा प्रकारे ते स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतात. आता तुषार जोशी आलेले आहेत. बघा सामना अजूनही आहे, नाही असं नाही आहे, बराच खेळ बाकी आहे. रिक्वायर रन रेट 13.89चा आहे आणि करंट रेट 9.18चा दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे आत्ता तुम्ही 9.18च्या सरासरी धावा करतायत आणि 19 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता दाखवण्यात आलेली आहे आतापर्यंत. 19-44ची आवश्यकता. मित्रांनो आपण बघता भादवड टिमगरपाडा प्रीमियर लीग. पुन्हा एकदा लांबून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तुषार जोशीने, मात्र हुशार आहे क्रिश नाईक आणि अशा प्रकारचे षटकाची केली समाप्ती. बघा दुसऱ्या चेंडूवरती षटकार लागला होता, त्यानंतर 2 धावा, 1 धाव, विकेट, डॉट. अशा क्रिसच्या गोलंदाजीचं हे समीकरण आहे. जरी षटकार लागला तरी सुद्धा चांगलं कमबॅक केलेले. 8.67ची सरासरीने आतापर्यंत धावा झाल्या 3 षटकार नंतर. 26 5-5-26 ही स्थिती आहे प्रभाकर स्मृती या संघाची. अठरा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे धावांची 44. 18 चेंडू आणि 42 धावा का? ओके, 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 42 धावाची आवश्यकता आहे. 26 धावा झाले आहेत. सॉरी 44ची आवश्यकता आहे. थोडीशी करेक्शन केली आहे सौरभ यांच्याकडून. 26 धावा आहेत म्हणजेच आता 18 चेंडू आणि 44चं समीकरण आहे विजयासाठी. गोलंदाजीसाठी प्रतीक गोरेला प्रचारित करण्यात आलेला आहे. संघाचा अजून एक प्रमुख गोलंदाज प्रतीक टू अजय. आता मात्र ब्लॉक मध्ये येणारा चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न करता, थोडासा फॉर्मलिंग प्रमोद याच्याकडून आणि त्याचा फायदा 2 धावा. दबाव बघायला मिळतोय प्रमोद याच्यावरती देखील क्षेत्ररक्षण करत असताना. प्रतीकने देखील या BTPLच्या माध्यमातून गोलंदाजीच्या कार्यातून चांगलं गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे आणि 11 तारखेला त्याने देखील आपण ॲक्शनमध्ये बघणार आहोत. गावगट संघामधून धमाका भाडोरबी यामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धाव, थोडंसं क्षेत्ररक्षण. आता मात्र
मागे पुढे केले जाते थर्ड बॅनच्या क्षेत्ररक्षकाला. आता समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आकाशामध्ये आहे. चंद्रेशला काही ते झेल पकडता येणार नाही कारण की तो जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा पकडून बलून काढल्यात. चिन्मय नाईक चांगली क्षेत्ररक्षण करत असताना त्यांना मात्र आता सर्कलमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. थोडंसं काही शॉर्ट मीटिंग झाली दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. बघूया त्या शॉर्ट मीटिंगचा रिझल्ट काय येतोय. प्रतीक गोरे 2 चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा दिल्यात म्हणजे मोठे फटके नाही मारून दिलेत दोन्ही डबल्सच्या रूपात. फुल टॉस चेंडू होता आणि संधी गमावलेली आहे. हा चेंडू सीमेच्या बाहेरच जायला हवा होता. नाराज येतो की हा चेंडू माझ्या हातून कसा निसटला. जर हा षटकार लागला असता तर अजूनही थोडासा मजा आली असती सामन्यामध्ये. रिक्वायर रन रेट 16च्या आसपास गेलेला आहे. प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खोदून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रमोद पाटील आहे तिथे. प्रमोद पाटील क्षेत्ररक्षक करतील तोपर्यंत एकच धाव. आता मात्र अजय नाईकला एकच फटका दिसतोय तो म्हणजे मिड विकेट. तुषारला आपल्या क्षमतेनुसार खेळ दाखवावा लागेल जर सामना जिंकायचा असेल. ती क्षमता प्रस्थापित करावीच लागेल. 14-39 इक्वेशन आलंय आता. आता मात्र उंच चेंडू आकाशामध्ये आहे. पिंटू पाटील स्वतः येतो चेंडू खाली आणि चुकी करणार नाही. व्हॉट अ कॅच. बघा पिंटू पाटील देखील फायटर क्रिकेटर आहे. अशा प्रकारचे झेल सोपे नसतात आणि ती मात्र झेल पकडण्यात आलेली आहे पिंटू पाटील याच्याकडून. आणि संघाचा एक प्रमुख फलंदाज प्रभाकर स्मृती संघाचा बाद होते तुषार जोशी बॅक टू द डग आउट. हे बघू शकता नजर थोडीशी हटली होती चेंडू खेळत असताना आणि बराच वेळ चेंडू वरती होता आणि पिंटू पाटीलने ज्या कुठल्या प्रकारची चुकी केली नाही आहे. तुषारची खेळी होते समाप्त. सामना हळूहळू का होईना पण तो दूर चाललाय तो प्रभाकर स्मृतीच्या संघापासून. मंगेश येतोय खेळण्यासाठी परंतु अजूनही प्रतीक दिवेकरला मागे ठेवण्यात आलेले आहे. ह्याचं रिझन काही समजत नाहीये. मंगेश पवारला पुढे प्रमोट करण्यात आलेला आहे. बघा प्रतीक दिवेकर रिव्हर्स स्ट्रोक देखील खूप चांगल्या प्रकारे खेळतो आणि प्रतीक गोरेच्या समोर त्यांना येणं खूप गरजेचं होतं अकॉर्डिंग टू गोलंदाजीच्या शैलीने. परंतु मंगेशला बॉल झालं आहे. मंगेशने देखील मागच्या काही सामन्यामध्ये षटकार मारले होते ते अनुसरून त्यांना पुढे प्रमोट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर टर्न होतोय आणि अशा प्रकारे होते षटकाची समाप्ती. बघा भावेश पवार प्रमाणे प्रतीकने देखील वेगाने षटक समाप्त केलेला आहे. कधी आला कधी षटक टाकलं हे पत्ताच नाहीये. बघूया पुन्हा एकदा क्रिशला बोलण्यात येतोय. अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. करंट रेटेड 7.75 आहे आणि रिक्वायर रन रेट 19.50 म्हणजे तुम्हाला प्रति षटकामध्ये 19.50च्या सरासरीने धाव करावं लागतील. म्हणजे 12-39चं जे समीकरण आहे ते सोपं तर नाही आहे परंतु अशक्य देखील नाही आहे. कारण अजय नाईक जोपर्यंत असेल तोपर्यंत आशा पल्लवित राहतील प्रभाकर स्मृती या संघाच्या. यानंतर शेवटचा सामना आहे आर्यन 11 वर्सेस साई सागर जिथे साई सागर या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आर्यन 11 संघाला फलंदाजीसाठी प्रचारित करण्यात आलेलं आहे. क्रिश चला थोडं घाई करायचं क्रिश. यानंतर शेवटचा सामना खेळायचा आहे. 12-39 समोरच्या दिशेने उचलून फेकण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळा आकाशामध्ये आहे. पॉली होता मात्र पॉलीने प्रयत्न केले नाहीये. जर पॉलीने जास्तचे प्रयत्न केले असते तर झेल होऊ शकला असता परंतु त्याला ते शक्य नाहीये कारण की त्याची जी शरीरयष्टी आहे त्यानुसार त्याला तितकंसं सोपं नव्हतं ते. परंतु अजय नाईक प्रयत्न करतोय परंतु एक षटकार वगळता अजयला देखील विशेष काही जास्त कार्य करता आलेलं नाहीये. सुरेख चेंडू बॅक फक्त चालवली होती. ही चतुराई आहे क्रिश नाईकची.
त्यांच्या गोलंदाजीमध्ये जे व्हेरिएशन आहे ना, ते व्हेरिएशन त्यांना यापुढे खूप पुढे घेऊन जाईल इतर संघांमध्ये. आता रिक्वायर रन रेट हे 22च्या आसपास आले, 22.20 आले. 10-37ची आवश्यकता आहे. फुलटा चेंडू आणि हा फुलटा चेंडूला फेकून दिलाय. फ्लॅट 6 सेट्स. चेंडू सीमा पार. हा षटकार, फ्लॅट षटकार बघायला मिळाला. पिंटू पाटील थोडेसे नाराज दिसतात. काही गरज नव्हती तुम्हाला परिवर्तन करण्याची. पुन्हा एकदा बॅकआर्म डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न. या अगोदर देखील जो षटकार फुलटस लागला होता तोही देखील बॅकआर्म टाकण्याचा प्रयत्न करत होता. हे बघू शकता ॲक्शनमध्ये दिसलं होतं. चेंडू लगेच त्यांनी दुसऱ्या हातात जेव्हा टाकला ती ॲक्शनच त्याची बॅकआर्मसाठी होती. दुर्गेश नाईक याच्याकडून अजय नाईकला षटकासाठी 500 रुपये आहे. आणि जेव्हा जेव्हा पारितोषिक लावलं जातो ना, मी मगाशी ते भविष्यवाणी केली होती, तेव्हा तो फलंदाज बाद होते. हे घ्या, नका लावरे असे पारितोषिक. तुम्ही पारितोषिक लावताना तो फलंदाज बाद होतोय. मी म्हणून म्हणतो जेव्हा षटकार मारेल ना त्याच्यानंतर तुम्ही या आणि पारितोषिक लावा. तुम्ही काय करता, षटकार चौकार लागण्याच्या अगोदर पारितोषिक लावता, ज्याच्यावरती लावता तो फलंदाज बाद होतोय. आता प्रतीक दिवेकर. आता जी शेवटची आशा होती ती देखील डगआउटमध्ये गेलेली आहे अजय नाईक. परंतु अजय नाईकला जे कार्य करायचं होतं ते करता आलेलं नाही आहे. त्याचं कारण एकच आहे, क्रिश नाईकची चांगली गोलंदाजी, त्यानंतर प्रतीक दिवेकरची खूप चांगली गोलंदाजी. या दोन्ही प्रमुख गोलंदाजांनी अजय नाईकला किंवा तुषार जोशीला बांधून ठेवलं होतं. आता मात्र जे काही करायचं आहे ते प्रतीक दिवेकरला करायचं आहे. होऊ शकतो असं काही नाही, इथूनही सामना पलटू शकतो, पण धैर्याने फलंदाजी करावं लागेल. आता मात्र सूर्य एक चेंडू पलून डिलिव्हरी. समोरून चेंडू दिसतोय येताना परंतु तो खेळता येत नाही अशाच प्रकारचा चेंडू. हे बघू शकता, बलून डिलिव्हरी बघितलं होतं देखील होते, परंतु त्यानंतर जो चेंडू रिलीज होतो ना समोर येऊन, जो टप्पा पडतो तो टप्पा तुम्हाला पकडता येत नाहीये क्रिशचा. आता मात्र फेकून दिलाय चेंडूला. हा जाईल नक्कीच. तिथे खेळ मात्र समाप्त करण्यात आले वेदांत नाईक याच्याकडून. असं वाटलं की चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातो की काय, परंतु प्रतीक आले का आणि प्रतीक काय गेले. चलमय आया. सर्वांना फलंदाजी करण्याची संधी मिळते की काय अशी परिस्थिती आलेली आहे. हे बघू शकता, लांबून खेचला होता, असं वाटलं की चेंडू स्क्वेअरलेग सीमेरेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र तिथे वेदांत नाईक होतं. त्यांनी कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि अशा प्रकारे प्रतीक दिवेकरची खेळी होते समाप्त. एकूण झाली या षटकांची समाप्ती 5. आता शेवटचं षटक प्रतीक गोरे घेऊन येतोय. तो आलाय मिथुन म्हात्रे. मिथुन म्हात्रेला खूप लेट प्रमोट करण्यात आलेलं आहे असं मी म्हणेन, कारण की मोठे मोठे फटके मारण्याची क्षमता मिथुन म्हात्रेकडे आहे. 6:31चं इक्वेशन आहे, म्हणजे तुम्हाला बेअर मिनिमम 5 षटकार तरी मारावे लागतील. पण तो नॉन स्ट्राईकला मिथुन म्हात्रे गेले, त्याची स्ट्राईकवरती मंगेश पवार आहेत. 8 गडी बाद आहेत 39 धावांवरती. सामना खूप दूर गेलाय. आता मात्र खोदून काढलेलं आहे आणि दुसरी धाव तर असली तरी घेणार नाही आहे मिथुन, की बऱ्याच अवधीनंतर मिथुन याला फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. बघा, मिथुन तुम्हाला जर हिरो बनायचं असेल तर तुम्हाला 5 षटकार मारावे लागतील. हे 5 जर मारले तर या ग्राउंडवरती जेव्हा जेव्हा तुम्ही फलंदाजी जाईल ना तेव्हा तेव्हा तुमच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जाईल. ही संधी सोडू नका. 5:30 पहिला तर आलाय आणि तो आलाय मिथुनच्या बॅटमधून पहिला षटकार. मी आल्या उल्लेख केला होता की या फलंदाजाकडे जी क्षमता आहे ना षटकार मारण्याची, त्याच्या अनुषंगाने त्याला लेट प्रमोट केलेला आहे. त्याला अगोदर यायला हवं होतं. मंगेश पवार किंवा प्रतीकच्या अगोदर त्याने येणं खूप गरजेचं होतं, पण त्याला लेट प्रमोट करण्यात आलेलं आहे. बघा, त्याने स्विंग होणाऱ्या चेंडूला कसा लपटेन स्क्वेअरलेगच्या बाहेर पाठवला. प्रतीक गोरे देखील तिथे आता स्मिथ असे करते की हा मला असा कसा मारू शकतो, प्रत्युत्तर देईल का. चार चेंडू आणि 24 धावा. पुन्हा एकदा उडवायला चेंडू, मात्र चंद्रेश आहे तिथे. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय आणि अशा प्रकारे फलंदाज होतोय बाद.
आता मात्र एकूण गडी बाद झालेत 9, म्हणजे शेवटची जोडी खेळपट्टीवरती शेष आहे. बघूया कोण इथं फलंदाजीसाठी शेवटचा फलंदाज कोण आलेला आहे फलंदाज. ओके, शुभम गटाल आत्ता येतोय की काय. फलंदाजचं नाव सांगायचं आहे घाटाल. ओके, शुभम घाटाल आता आलेलं आहे. ओके चला, मग पहिला जो 5 नंबर आला त्याचं नाव काय होतं. नाव पोचवा रे. चला आता काही गरज नाही. मिथून तुला फलंदाजी संधी मिळेल, तू कर, मारा, ये लगा. नाही नाही, मिथून सोडणार नाहीये. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि 2 चेंडू मारून 2 षटकार जरी मारले ना मिथून, तरी तू हिरो होशील. भले सामना जिंकणार नाहीत, पण तू तुझ्या इनिंग मधली तुझी हिरो होण्याची संधी आहे. प्रतीक गोरे षटकाचं चांगलं प्रत्युत्तर दिलं. पुन्हा एकदा लपेटण्याचा प्रयत्न. आता मात्र टप्पा सापडत नाहीये मिथुनला. प्रतीकाचा औपचारिकता राहिलेली आहे, फक्त शेवटचा चेंडू शेष आहे. चला, यानंतर लगेचच जे संघ खेळणार आहेत त्यांनी तयारी करायचं आहे आणि कोणताही प्रेक्षक आतमध्ये जाणार नाही किंवा कुठलाही खेळाडू सरावासाठी जाणार नाही आहे. आता पुढे सरसावत माझा प्रयत्न होता, मात्र अशा प्रकारे झालाय सामना समाप्त. अपराजित राहिलेला आहे रेखा एंटरप्राइज संघ या पूल ए या गटातून. जबरदस्त कामगिरी राहिली. सर्वच्या सर्व सामने त्या संघाने जिंकलेले आहेत दिमागदाररित्या. पिंटू पाटील ची फलंदाजी, कृष्ण नाईक आणि प्रतीक गोरेची गोलंदाजी हे या संघाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. काय कामगिरी राहिलेली आहे रेखा एंटरप्राइज संघाची. अपराजित राहिलेले 4 पैकी 4 सामने त्यांनी न हारता जिंकलेत. व्हॉट अ कॉम्बिनेशन्स. अभिनंदन. सामन्याचा सामनावीर आम्ही देण्यासाठी आमंत्रित करतोय. 6 धावा करत 4 फलंदाज देखील बाद केलेत. कृष्ण नाईक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. कृष्ण नाईक, चंद्रेश तुम्हाला देखील वरती यायचं आहे लगेचच. चला, कृष्ण नाईक आपणास यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. बघा, सरावासाठी तुम्हाला वेळ आहे. पहिल्यांदा सामना चालू करून घ्या. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना असेल आणि खेळणारे 2 संघ आहेत. आधी निलिओन वादवड वर्सेस साई सागर टेमगरवाडा. आदित्य नाईक यांचा हा संघ. चांगली कामगिरी झालेली आहे, पण तो काही सामने त्यांनी जे हरलेत ते त्यांना मात्र कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करतील. मुकेश मतेला देखील चांगली कामगिरीची प्रतीक्षा राहील. मयूर जोशी देखील आहेत.